सर्वांना जय बाबाजी, नमस्कार। 16 फेब्रुवारी 2025 भारतीय संस्कृती चिंतन बैठकीचा 6वा रविवार। आज परमपूज्य बाबाजींच्या मार्गदर्शनाने आपण विषय घेत आहोत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे परकीय संस्कृतीचे शब्द घुसलेले आहेत, ज्यांचा काही आवश्यकता नसतानाही आपण सर्रास वापर करत आहोत आणि आपल्या संस्कृतीला सावत्र आईसारखं वागवत आहोत, ते आपण या ठिकाणी चर्चेला घेत आहोत। भारतीय संस्कृती खूप महान आहे, सनातन धर्मावर आधारित आहे आणि अनेक वर्षांपासून ती संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यास सक्षम आहे। अशी ही समृद्ध संस्कृती असतानाही आणि आपली भाषा मराठी असतानाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण परकीय भाषेचे अनेक शब्द सहज वापरतोय आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्याचं वळण लागलेलं आहे। तर पहिला मुद्दा आहे की ह्याचं कारण काय, हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे की काय कारण आहे याचं ज्याच्यामुळं असं होतं आहे। तर पहिली गोष्ट तर आपल्या संस्कृतीबद्दल आदर नसणं। आपल्यालाच आपल्या संस्कृतीबद्दल आदर नसेल तर पुढच्या पिढीलाही आपण ते काही चांगल्या पद्धतीने सांगू शकणार नाही। पण आपली संस्कृती किती महान आहे हे पहिले आपल्याला कळालं पाहिजे आणि त्यासाठी थोडा वेळ चिंतनासाठी या रविवारी तरी देत जा, अशी सर्वांना विनंती आहे, बाबाजींचा आदेश आहे। तर ग्लोबलायझेशन म्हणजे पूर्ण वैश्विक व्यापार एक झाल्यामुळं अनेक भाषांचं संपर्क येत असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आज इंटरनेटचं युग असल्यामुळे सोशल मीडियामुळे अनेक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये सहज वापरले जात आहेत। म्हणून आणखी जे कारण मी सांगतो की ते आदर तर पहिलं कारण आहे, परंतु ग्लोबलायझेशन हे दुसरं कारण आहे, सोशल मीडिया हे तिसरं कारण आहे आणि जे शब्द दुसरे वापरतात, दुसऱ्यांचं पाहून आपण अनुकरण करणं हे चौथा मुद्दा आहे। अंधपणे फॉलो करणं, कोणालाही दुसरे जे शब्द वापरतायत ते आपणही वापरायचे असं काहीतरी ग्रह, त्याचा अर्थ न समजता वापरणे। अनेक जण जे शब्द वापरतायत त्याचा अर्थ त्यांनाही माहीत नाही आणि आपणही ते माहीत नसताना ते म्हणतायत म्हणून आपणही म्हणणं, हे एक लोक करतायत तर आपणही करू, ते वाईट आहे का चांगलं आहे हे विचार नाही करणं, ही जी मेंटॅलिटी आहे ती ह्याला कारणीभूत वाटते। असे 4 कारणं आपल्याला दिसतात। तर आता आपण काही शब्दांना बघूया जे आपण सहज वापरतोय। आपण काही शब्दांना आता बघूया जे आपण सहज वापरतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांना देव मानलेलं आहे, मातृदेव भव पितृदेव भव, ह्या आईवडिलांना सुद्धा आपण आपल्या मराठी भाषेत सुंदर शब्द असताना परकीय शब्दांचा वापर करत आहोत आणि ज्या शब्दांचा अर्थसुद्धा कदाचित आपल्याला माहिती नाही आहे। जसं आपल्या जन्मदात्या आईला आपण मम्मी असा हाक मारतो आणि जन्मदात्या पित्याला पप्पा डॅडी असे शब्द वापरते, पण त्याचा अर्थ तर कधी कळालाच नाही, कारण हे मम्मी पप्पा डॅडी आले कुठून, हे तर आपल्या संस्कृतीचेही शब्द नाही आहेत, नाही आपल्या भाषेचे आहेत। तर ह्यावर चिंतन झालं पाहिजे। आपल्या मुलांना आपण योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे। मम्मी हा शब्द आपला नाही आहे, हे युरोपियन शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहेत आणि जर डिक्शनरीत मम्मीचा अर्थ पाहिला इंग्रजी शब्द म्हणून तर त्याचा अत्यंत दुःखदायी शब्द आहे तो, म्हणजे त्या मम्मीचा अर्थ होतो मेलेली। जे इजिप्तचे पिरॅमिड्स आहेत त्याला मम्मीज म्हणतात। तर ज्या जन्मदात्या आईला आपण मम्मी म्हणायचं का? मग आपल्याकडे शब्द नाही आहेत का? आई ताई, बाई,
अक्का, माई, मा या शब्दांमध्ये प्रेम नाही आहे का? जिव्हाळा नाही आहे का? मग आपण का दुसऱ्यांचे शब्द वापरायचे? जर आपली संस्कृती इतकी प्रगल्भ आहे, इतकं महान आहे, इतके चांगले शब्द आपल्याकडे असताना आपण दुसऱ्यांचे शब्द का घ्यायचे? तर हा मुद्दा इथं आपण प्रकर्षाने मांडतोय. दुसरं शब्द पप्पा, डॅडी ह्याचंही काही मिनिंग आपल्याला कळत नाही. हे सुद्धा आपल्या संस्कृतीचे शब्द नाही, हे सुद्धा आपल्या मराठी भाषेचे शब्द नाही आहेत. कदाचित ते सुद्धा त्याच मिनिंगचे आहेत. डॅडी, डेड म्हणजे या शब्दापासून डॅडी बनला असं वाटतं कधी कधी. पप्पा हे काही नो मिनिंग. आदरपूर्वक हे शब्द वापरले जातात असं कधीच वाटलं नाही. त्यामुळं बाबा, अण्णा, अप्पा, नाना, काका ह्या शब्दांमध्ये काही प्रेम नाही आहे का? आदर नाही आहे का? अहो, ज्या शब्दांनी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल, आदर निर्माण होईल असे शब्द आपण आईवडिलांना वापरायला पाहिजे का कोणते तरी उसने घेतलेले, दुसऱ्यांनी दिलेले हे शब्द वापरायला पाहिजे? म्हणून लहानपणीच जे वळण आपण मुलांना लावतो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणून आईवडिलांनी हे लक्षात घ्या की आपण मुलांना कशी वळण लावताय. जे मुलं लहानपणी त्यांना काय कळत आहे, मम्मी, पप्पा, डॅडी याचा अर्थ त्यांना थोडी कळत आहे, पण तुम्ही ऐकून घेताय आणि तुम्ही त्यांना समजून सांगत नाही आहेत. कोणत्या शूरवीरांनी आपल्या आईवडिलांना मम्मी, पप्पा, डॅडी सांगितलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द वापरला होता का? भगतसिंगनी वापरला होता का? कोणत्या महान व्यक्तिमत्वाने हे शब्द वापरले होते? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुंदर शब्द आहेत, म्हणून त्याच शब्दांचा वापर आपण केला पाहिजे. कारण जर आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम असेल तर आपण दुसऱ्या संस्कृतीचं अवलंबन करायचं नाही. ही अशी गोष्ट झालेली आहे की आपल्या सख्ख्या आईला आपण घराच्या बाहेर काढायचं आणि सावत्र आईला घरात ठेवायचं. परकीय संस्कृती ही सावत्र आई आहे आणि तिला आपण आपल्या घरामध्ये ठेवलेलं आहे, आणि सख्खी आई आपली भारतीय संस्कृती आहे, तिला हकलून दिलेलं आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्याच्याने नुकसान काय होतं असे पण काही दिग्गज म्हणू शकतात. हा विषय लगेच नुकसानीचा नसतो. हा विषय प्रेम, जिव्हाळा, आदर जोपर्यंत आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला राहणार नाही तोपर्यंत ही संस्कृती सुरक्षित राहणार नाही. ज्यावेळी एखादं मोठं संकट आपल्या संस्कृतीवर येईल तेव्हा ज्या पद्धतीने त्याला तोंड दिलं पाहिजे ते तोंड आपली पुढची पिढी देणार नाही. जर त्याला आपण शिकवलं नाही तर, आपण त्यांना जर आदर, प्रेम शिकवलंच नाही, आपल्या संस्कृतीबद्दल जिव्हाळा निर्माण केला नाही तर पुढं चालून या संस्कृतीचं रक्षण ही पुढची पिढी करू शकणार नाही. म्हणून आपल्याला सिरियसली या विषयांवर विचार केला पाहिजे. हा झाला विषय जन्मदात्या आईवडिलांचा. तिथंच थांबत नाही हा विषय. आपण जेव्हा अभिवादन करतो एकमेकांना, आपण राम राम म्हणत नाही आहे आजकाल, आपण हाय हॅलो करतोय, जय श्री कृष्ण म्हणत नाही आहे. आपली संस्कृती देवांचं नामस्मरण करण्यासाठी अनंत प्रयत्न करते बरं का. आपल्या जन्माच्या मुलांना सुद्धा देवाचं नाव द्यायला लावते, कारण आपल्या मुखातून नेहमी देवाचं नामस्मरण व्हावं ही आपली संस्कृती, जे जीवनाचा उद्देश आहे. पण इथं काय अर्थ आहे हो हॅलोचा? काय हाय म्हणजे काय? त्याच्यातून काय कोणतं पुण्याचं काम घडतं आहे का? पण देवाचं नाव घेतल्याने पुण्य प्राप्त होतं, राम राम म्हणल्याने पुण्यप्राप्ती होते, जय श्रीकृष्ण म्हणल्याने पुण्यप्राप्ती होते. हे आपल्याला का कळत नाही? आपण मुलांना हे शिकवलं पाहिजे की भाऊ हाय हॅलो बंद कर, जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, जय जय राम, राम राम असे शब्द वापरले पाहिजे. नमस्कार म्हणलं पाहिजे. दोन्ही हात जोडले ह्याच्यात एनर्जी निर्माण होते, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. शेक हँडपेक्षा नमस्कार केलेलं कधीही चांगलं. ही संस्कृती आहे आपली. हा झाला दुसरा विषय अभिवादनाचा. तिसरा मुद्दा, आपण या भारतीय संस्कृतीच्या या अयोग्य शब्दांमध्ये सणावारींना, आपण सण आपले जे भारतीय संस्कृतीने जे नेमलेले आहेत, मला सांगा कधी एखादा मुसलमान तुम्ही पाहिला का हो तो हॅपी ईद म्हणताना किंवा हॅपी क्रिसमस म्हणताना एखादा ख्रिश्चनला पाहिलं का? पण आपण सर्रास म्हणतो हॅपी दिवाळी, हॅपी दसरा, हॅपी होली. ही कोणती संस्कृती आहे? ते नेहमी ईद मुबारक म्हणतात, ते मेरी क्रिसमस म्हणतात. हे लक्षात घ्या. ते कधी हॅपी क्रिसमस म्हणत नाहीत, मेरी क्रिसमस, ईद मुबारक. मग आपण का शुभ दीपावली म्हणू नये, शुभ होली का म्हणू नये? आपणच दुसऱ्यांचे शब्द वापरायचं काय ठेका घेऊन बसलोय का? हॅपी होली का म्हणायचं,
शुभ दीपावली, शुभ होली म्हणा ना. हे झालं आपल्या अशा सणांचा अपमान करण्याची पद्धत आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून आपण कुठंतरी याला ब्रेक लावला पाहिजे. पुढच्या पिढीला समजावून सांगा की आपलेच संस्कृतीचे शब्द वापरायचे. हा झाला सणांचा विषय. चौथा मुद्दा घेऊया आपण आपल्या आदरणीय गुरुजनांचा, ज्यांच्यामुळं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्यांच्यामुळं आपण शिकतो, ज्यांनासुद्धा आपल्या संस्कृतीने आचार्य देवो भव म्हणलेलं आहे. मग अशा आचार्यांना आपण काय म्हणतो? सर, मॅडम. कोणत्याही शाळेत जा, सर्रास हे शब्द वापरलेले आपण पाहता. याचा अर्थ तरी माहिती आहे का आपल्याला? कधी आपण कधी विचार केला आहे का की मॅडम ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? हे मराठी शब्द नाही आहे, हे भारतीय संस्कृतीला न शोभणारा शब्द आहे. अत्यंत लज्जास्पद अर्थ या मॅडम शब्दाचा आहे. लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ ह्या व्यासपीठावरून सांगणंही योग्य वाटत नाही. आपण कृपया ते डिक्शनरीमध्ये बघून घ्यावं. म्हणून असे अपमानास्पद म्हणण्यापेक्षा ती लांछनीय शब्द, डेरोगेटरी मिनिंग असलेले शब्द आपण आदरणीय आचार्यांसाठी वापरतो, शिक्षकांसाठी वापरतो. का त्यांना ताई, बाई, माई म्हणलेलं काही चुकतंय का? जर आपल्या शाळेतल्या एक शिक्षिकेला आपण बाई म्हणलं तर तिची इज्जत कमी होते का? आदर कमी होतो का? मॅडम म्हणल्यानेच चांगला आदर मिळतो का? हे आपले सगळे गैरसमज आहेत, मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत. कोणाला तरी पाहून आपण वागतोय, हे थांबलं पाहिजे. सर हा शब्दसुद्धा फार आदरपूर्वक नाही आहे. हा युरोपियन शब्द आहे जो जास्तीत जास्त व्यक्तींना गुलाम ठेवतो आपल्या हाताखाली. त्याला सर ही पदवी दिली गेली होती. आपण काही गुलाम आहोत का कोणाचे? इथं तर भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक जीवाला ईश्वराचं स्वरूप मानलेलं आहे. सर्व स्वतंत्र जीव आहेत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. कोणीही गुलाम नाही आहे. मग भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांना समान पाहण्याची दृष्टी दिलेली आहे. इथं कोणतं सर आलेले आहेत? हे कोणाला गुलाम बनवण्याचा विषय, गुलाम प्रवृत्ती कुठून आलेली आहे? पण हा सर शब्दसुद्धा डेरोगेटरी. गुरुजी का प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? अहो, गुरु हा शब्द किती महत्त्वाचा आहे. गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश, जो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो, पापाकडून पुण्याकडे नेतो. असा व्यक्ती जो असतो तो गुरु असतो आणि तो आपल्याला ज्ञान देतोय. मग आपल्याला ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण सर म्हणायचं का? गुरुजी का म्हणू नये? मास्तर का म्हणू नये? काय अडचण आहे याच्यामध्ये? पण आपल्याला वळण लावलेलं आहे, चुकीचं वळण. मग आता तरी कुठेतरी आपण याला थांबवलं पाहिजे. आपल्या आदरणीय आचार्यांना, शिक्षकांना आचार्य म्हणा, गुरुजी म्हणा, बाई म्हणा, ताई म्हणा, पण सर आणि मॅडम ह्या शब्दांचा आता आपण वापर बंद करावा. कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. नक्की याच्यात बदल होईल. तुम्ही म्हणते सगळं जग एकीकडे चाललं आणि हे एकीकडे चालले. अहो, हे कलियुग आहे. याच्यात वाईट प्रवृत्तीचेच लोक जास्त आपल्याला पाहायला मिळतील. मग वाईट व्हायचं का आपल्याला? कौरव 100 आहेत, 5च पांडव आहेत. आपल्याला कोणाच्या बाजूने राहायचं आहे? पांडवांच्या की कौरवांच्या? म्हणून थोडं विचार करा. 5वा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊया. याच शब्दांच्या, अपमानास्पद शब्दांच्या कॅटेगरीमध्ये आणखी एक संबंध येतो. ते नातेसंबंधामध्ये सुद्धा हे शब्द घुसलेले. आता काय म्हणतो? गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असे शब्द सर्रास वापरले जात आहेत. ब्रो, ड्यूड असे कॉलेजमध्ये गेलो तर आपण वाटतं की आपण कुठं आलो आहे. असं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ही कोणती संस्कृतीमध्ये हे सगळे शिकतायत. त्याचप्रमाणे मिसेस या शब्दाच्या ऐवजी लक्ष्मी, श्रीमती हे सुंदर शब्द वापरायचे. त्याचप्रमाणे मिस्टरच्या ऐवजी माझे पती असं म्हटलं पाहिजे. सिस्टरच्या ऐवजी ताई म्हटलं पाहिजे. या शब्दांचं जाळामध्ये अनेक तरुण तरुणी अडकलेले आहेत. तिथंसुद्धा आपल्याला या तरुण समाजाला कुठेतरी दिशा दिली पाहिजे. नाहीतर ही भोगवादी संस्कृतीमध्ये जर गुरफटले तर जनावरांमध्ये आणि त्यामध्ये कोणताही फरक राहणार नाही. आपण जनावर होण्यासाठी या मनुष्य शरीरात आलो नाही. आपल्याला देवाच्याकडे जायचं आहे. देवाचे गुण आपल्याला प्राप्त करायचे आहेत.
जनावरांची नाही. हा जे मनुष्य देह अत्यंत दुर्लभ असतो आणि त्याचा उपयोग हा चांगल्या कर्मांसाठी आपण केला पाहिजे. आहार, निद्रा, भय मैथून तर सगळे जनावरच करतात. आपण मनुष्य आहोत, जनावरांसारखे वागण्यासाठी जन्माला आलेलो नाही, याचं भान आपल्या तरुण तरुणाईला असलं पाहिजे. पुढचा मुद्दा, या शब्दांच्या मध्ये आणखी एक कॅटेगरी आहे, ती म्हणजे आपला देश हा सुद्धा याच्यातून सुटला नाही आहे. खूप महान संस्कृती असलेला आपला देश, ज्याचं नाव अत्यंत महान व्यक्तिमत्वावरून पडलेलं आहे, त्याचं नाव आहे भारत. ऋषभ हा अत्यंत महान व्यक्तिमत्व, अवतारी भगवान विष्णूंचा अवतार होता. त्याच्या मुलाचं नाव होतं भरत. तो पूर्ण पृथ्वीचा राजा होता आणि अत्यंत महान कर्म त्यांनी केले होते, मोक्षप्राप्ती त्याला झाली होती. अशा भरत राजाच्या नावावरून या देशाला भारत असं नाव पडलेलं आहे. तितकंच नव्हे तर भारत हा जर संस्कृत शब्द जर धरला तर ह्याच्यामध्ये तीन भाग आहेत, भ, आ आणि रत. भ म्हणजे भगवान, आ म्हणजे आदर आणि रत म्हणजे प्रेम, मग्न. बरं का, ज्या देशावर देवाचं प्रेम आहे, ज्या देशाबद्दल देवाला आदर आहे, असं नाव आहे भारत. लक्षात घ्या. आणि संपूर्ण जग जर एक शरीर धरलं तर त्या शरीरातलं जे हार्ट आहे अत्यंत महत्त्वाचं, ते म्हणजे आपला भारत देश आहे. संपूर्ण जग घर बघितलं, घर समजलं आपण, तर त्या घरातलं देवमंदिर जे आहे, देवाचं जे ठिकाण आहे, ते म्हणजे भारत देश. कारण संपूर्ण जगामध्ये देवाने अवतार कार्य जर कुठे केले असतील तर ते या भारत देशात केलेले आहेत. पण असा हा भारत देश इतका महान आहे, मग साक्षात पूर्ण ब्रह्मांडाचा मालक इथं अवतार धारण करतो, अशा देशाला इंडिया का म्हटलं जातं? का याला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते? भारत का नाही म्हटलं जात? अहो, भारत फक्त ऋषभचा पुत्रच नाही, शकुंतलेचा पुत्राचं नावही भरत होतं, दशरथ राजाच्या मुलाचंही नाव भरत होतं, श्रीरामांचा भाऊ. असे महान महान व्यक्तिमत्व या भारतामध्ये झालेले आहेत. त्यांच्या नावाला घेण्यात काय लाज वाटते? इंडिया का म्हणायचं? काही लोक याला सहज म्हणतात. अहो, इंग्लिशमध्ये इंडिया म्हणतो आम्ही देशाला, हिंदीमध्ये हिंदुस्तान म्हणतो आणि मराठीमध्ये भारत म्हणतो. अरे, ही कोणती पद्धत झाली? जर माझं नाव रामानंद आहे तर कोणत्याही भाषेत ते रामानंदच राहील. हे विशेष नाम आहे, ते भाषेनुसार बदलत नाही. चीन, मराठीमध्ये चीनच, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, इट इज चीन ओनली. त्याला हिंदीमध्ये वेगळं नाही, इंग्लिशमध्ये वेगळं म्हणत नाहीत. मग आपल्याच देशाला असे वेगवेगळे नावं कसं काय सुटले? इंग्लिशमध्ये इंडिया, हिंदीमध्ये हिंदुस्तान. काही जरी असलं, काही त्याचा इतिहास असेल, इंडिया हे शब्द युनानींनी दिला असेल आणि कोणत्या तरी कारणाने पडलं असेल, सिंधू नदीच्या नावावरून पडलं असेल, असं काही असो, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाव भारत आहे आणि तो अत्यंत महान व्यक्तिमत्वाच्या नावावरून पडलेला आहे. मग भारत इज माय कंट्री म्हटलं पाहिजे. इंडिया इज माय कंट्री नाही, भारत इज माय कंट्री. स्वतःच्या देशाबद्दल तरी आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, आपल्या पूर्वजांसाठी आपला स्वाभिमान असला पाहिजे. इंडिया काही फार मोठा आदरपूर्वक शब्द नाही आहे. इंग्रजांनी अजून त्याला डेरोगेटरी मिनिंगमध्ये टाकलेलं आहे. लक्षात घ्या, इंडस हे काही फार आदराने शब्द वापरलेला नाही आहे. म्हणून आपल्या देशाचं नाव तरी भारत म्हणा. आपल्या देशाला महान, मेरा भारत महान म्हणतो तर भारतच म्हणा. विशेष नाव आहे ते. इट शुड नॉट चेंज विथ लँग्वेज. हा झाला 6वा मुद्दा. या शब्दांच्या खेळीमध्ये आणखी एक कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये आपण खूप सर्रास वापरतो. सॉरी, थँक्यू, ओके. का आपल्या भाषेमध्ये शब्द नाही आहे? माफ करा म्हणता येत नाही, धन्यवाद म्हणता येत नाही, ठीक आहे म्हणता येत नाही, पण येतच नाही तोंडात. वळण लागले, सॉरी, थँक्यू, ओके. अहो, आपल्या भाषेचं स्वाभिमान बाळगा. ही मातृभाषा आहे आपली मराठी. ज्या भाषेमध्ये भगवद्गीता लिहिण्यासाठी साक्षात भगवान विष्णूचा अवतार झाला, त्या भाषेला कमी का लेखायचं? मराठी माझी मायबोली असं का म्हणू नये? त्याचा किंवा आनंद आपण का बाळगू नये?
ह्याच्या पुढे आपण हे शब्द वापरायचे, क्षमा असावी, धन्यवाद, ठीक आहे, हरकत नाही. आणि आणखी एक कॅटेगरी आठवली आहे, तेही सांगतो. जे बरेचसे कूल, चिल, ड्यूड, ब्रो असे शब्द तरुणाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्रास या शब्दांच्या माध्यमातून एक स्वच्छंद वातावरण, मुलामुलींमध्ये भेद नाही राहिलेला, अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. हे संस्कृती टिकवण्याची लक्षणं नाही आहेत. म्हणून आपल्याला आज कुठेतरी या विषयावर सिरियसली चिंतन करण्याची गरज पडली आहे. म्हणूनच बाबाजींनी कदाचित आपल्याला हे सगळं करायला लावलं आहे. प्रत्येक रविवारी आपण याच्यावर थोडं चिंतन करत आहोत. आज सर्वांना विनंती आहे की भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे. चुकीचे शब्द आपल्या घरातून बाहेर काढले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनातून हे अयोग्य शब्द आपण तडीपार केले पाहिजे. म्हणून म्हटलं पाहिजे, मम्मी पप्पा चले जाओ, आई बाबा घर में आओ, अशी म्हणण्याची वेळ आज आलेली आहे. मेरा भारत महान असं जर म्हणायचं असेल तर पहिले भारतीय संस्कृतीला आदराने पहा, आपल्या सख्या आईवर प्रेम करा, भारतीय संस्कृतीवर प्रेम करा, आपल्या शब्दांवर प्रेम करा आणि दैनंदिन जीवनात तेच शब्द आपल्या तोंडातून निघाले पाहिजे यासाठी प्रयत्न करा. हीच कळकळीची विनंती आपल्या चरणी करतो. भारत माता की जय. जय श्रीराम. जय बाबाजी.